लहान मुलांमध्ये पण मेंदूचे आजार खूप आपण सध्या बघतोय. तर त्याची कारणं काय आणि आपण त्यांना कसं ट्रीट करू शकतो? तर लहान मुलांमधले जे मेंदूचे आजार आहेत, तर तसं तर ब्रेन हे जे ग्रोइंग ऑर्गन आहे, म्हणजे हो, हो, मुलांमध्ये हो, हो. जवळपास ते हळू विकसित होत जातं. हो. आताच्या पॅरेंट्सच्या लाईफस्टाईलमुळे ते मेंदूचे मुलांना आजार अफेक्ट होतात. वाढतायत. राइट. मेंदूचे आजार म्हणण्यापेक्षा मानसिकरित्या मुलं एवढे स्टेबल नाही आहे. नाहीयेत. हो. त्यांना एक त्यांची वेळ हवी असते. त्यांना त्यांचा एक ग्रोथ होण्याचा एक फेज हवा असतो. राइट. आणि अनफॉर्च्युनेटली कोविड नंतर बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यामुळे आताची जी चाइल्डहूड जनरेशन आहे, त्यांना आपण फारसा वेळ देऊ शकत नाही आहोत. हं. तर ते महत्त्वाचा आहे तो पार्ट. कारण काय, की जे आजार व्हायचे आहेत, ते त्यांना कालांतराने होतात. हो. त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे चाइल्डमध्ये. हां. त्यांची बर्थ आणि त्यांचं व्हॅक्सिनेशन हो. आणि फूड या गोष्टी जर आपण व्यवस्थित ठेवल्या, ॲक्टिव्हिटीज सगळ्या. ॲक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवल्या, त्यांचं स्कूलिंग, त्यांचं हं, एज्युकेशन आणि हं. त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी या हो, जर व्यवस्थित ठेवल्या, तर ते बाळ किंवा मूल खूप चांगल्या प्रकारात विकसित होतं. हो.